पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। तदेवार्थमात्रनिर्भासं स्वरूपशून्यमेव समाधिः। पतंजली महर्षीजींनी योगाचे 8 अंग प्रतिपादन केलेले आहेत। यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी। समाधी हे योगाचं शेवटचं अंग मानलं जातं आणि म्हणून चरम योगांगम समाधिं आह। योगाचं अंतिम अंग चरम योगांगम कोणतं असेल तर ते समाधी आणि त्या समाधीचं स्वरूप ह्या सूत्रात सांगतात। तदेवार्थमात्र निर्भासं स्वरूपशून्यमेव समाधी। धारणा, ध्यान। धारणा याचा विचार करताना काल आपण पाहिलं, शरीराच्या अंतर्गत विविध अशा स्थानांचा नामनिर्देश पतंजली महर्षींनी केलेला आहे। देशबंध चित्तस्य धारणा, त्यामध्ये नाभिस्थानी, हृदयस्थानी, मस्तकस्थानी, नासिकाग्रस्थानी, जिव्हाग्रस्थानी शरीराच्या अंतर्गत वेगवेगळे जे स्थान आहेत त्याला देश म्हटलं। त्या ठिकाणी चित्ताची वृत्ती स्थिर करणं त्याला धारणा अशा शब्दाने प्रयोग केला। आणि धारणा करण्याच्या अगोदर प्रत्याहार इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून योगी सांगेल त्या ठिकाणी मग शरीरांतर्गत किंवा शरीराच्या बाहेर अशा दोन्ही ठिकाणी तो आपल्या स्वरूपस्थितीच्या अनुषंगाने चित्त स्थिर करू शकतो, ती धारणा आहे। आणि मग ज्या ठिकाणी चित्त स्थिर केलं त्या ठिकाणी तत्र प्रत्येकतानता ध्यानम। धारणास्थानी प्रत्येकतानता ध्यानम। एकतानता म्हणजे एकच एक समान विचार। प्रत्येकतानता ध्यानम, त्या ठिकाणी दुसरा विचाराला जागाच नाही। म्हणजे अनंत विचाराचं रूपांतर एका विचारात आणि एक विचार असेल त्या विचारामध्ये दुसऱ्या ज्ञानाला, दुसऱ्या विचार प्रवाहाला जागाच नसणं। एकच एक वृत्ती राहणं आणि ती वृत्ती ही ज्या ठिकाणी
आपण वृत्ती स्थिर केली, त्या वस्तूच्या संबंधानेच चित्त तदाकार होणं, याला ध्यान असं म्हटलं आहे. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. आणि या ध्यानाचे अनेक प्रकार अनेक योगाभ्यासकांनी आपापल्या विचारधारेनुसार प्रगट केलेले आहेत. पण या सगळ्यांचा भाव एवढाच आहे की ध्यानामध्ये एकाच वृत्तीचा विचार केलेला असतो, बाकी वृत्ती त्या ठिकाणी नसतात. बाहेर परमात्म्याच्या स्वरूपाचं ध्यान केलं असेल तर परमात्म्याच्या संबंधाचाच विचार असतो. दुसऱ्या वृत्तीला थोडी सुद्धा जागा नसते. हा सगळा भाग झाल्यानंतर ध्यानाचीच चरम अवस्था म्हणजे समाधी आहे. आणि म्हणून सूत्रामध्ये शब्दाचा प्रयोग केला, तदेव. तदेव, तत् म्हणजे ध्यान. तत्र प्रत्येकतानता ध्यानम. ध्येय पदार्थांच्या वस्तूविषयी असणारा एक सजातीय वृत्ती प्रवाह, ज्याला आपण ध्यान असं म्हटलं, तदेव ते ध्यानच. अर्थ मात्र निर्भासम. अर्थ शब्दाचा अर्थ म्हणजे धनही होतो, अर्थ म्हणजे शब्दाचा अर्थही होतो, आणि अर्थ शब्दाचा अर्थ प्रयोजन असंही. तर ह्या ठिकाणी अर्थ म्हणजे ज्या ठिकाणी साधकांनी आपलं चित्त लावलेलं आहे, धारणा, ध्यान आणि समाधी यामध्ये ध्यान करणारा, ज्याचं ध्यान करायचं ते ध्येय आणि ध्याता. ध्याता, ध्यान आणि ध्येय असे 3 पदार्थ ध्यानामध्ये असतात. पण समाधीमध्ये मात्र ध्याताही नसतो, ध्यानही नसतं. फक्त ज्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर केलेली आहे ती चित्तवृत्ती पूर्णपणे तदाकार होऊन राहणं. जसं परमेश्वराचं ध्यान करत असला, ईश्वराचं ध्यान करत असला तर अंतःकरणाची वृत्ती ध्यान करणाराही स्वतःलाही विसरतो. ध्यान करत आहे ही विसरतो. फक्त ज्या ठिकाणी वृत्ती स्थिर केली आहे तोच फक्त आकार शिल्लक राहतो. जिथे त्रिपुटी पूर्णपणे मावळली जाते तिथे ध्याता राहत नाही, ध्यान राहत नाही. फक्त ध्येयाकारास वृत्ती एकरूप होऊन जाते. त्याला म्हणतात अर्थमात्र. अर्थमात्र म्हणजे ध्येय वस्तू फक्त मात्र निर्भासम. भास म्हणजे प्रकाश. फक्त त्या आणि त्याच वस्तूच्या आकाराकारचा प्रकाश, ज्ञान शिल्लक राहतो. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी वृत्ती लावली तर त्या ठिकाणी फक्त परमात्म तत्वच अनुभूतीला येतं. मी ध्यान करणारा आणि ध्यान ह्या वृत्ती पूर्णपणे मावळल्या जातात. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये मीठ टाकल्यानंतर ते मीठ रूपाने न राहता ते पूर्ण पाणी रूपाने राहतं. मग पाणी रूपाने जेव्हा राहतं तेव्हा मीठ नसतं का? जणू काही नसतं. जणू काही नसतं म्हणजे मिठाच्या आकाराने ते नसतं, ते आता पाण्याच्या आकाराने आकार झालेलं असतं. पण त्याची चव तर तिथे असते ना, खारटपणाने चव जरी असली तर आकाराने नसल्यामुळे जणू काही ते नसतंच. म्हणून या ठिकाणी स्वरूप शून्यम इव
ध्यान करणारा जणू काही स्वरूपाने शून्य होऊन जातो. शून्य होऊन जातो म्हणजे त्याला शरीराचा पूर्णपणे विसर पडतो, मनाचा पूर्णपणे विसर पडतो, चित्ताचा पूर्णपणे विसर पडतो. थोडक्यात शरीराच्या अस्तित्वाची जाणीव निघून केवळ चैतन्य तत्वाचं अनुभूती शिल्लक राहते. ती आहे समाधी. स्वरूप शून्यम इव. स्वरूप शून्य हा शब्दाचा संबंध ध्यान कर्त्याशी लावायचा आहे. म्हणजे तो स्वरूपाने म्हणजे स्वतःच्या देह तादात्म्याचा पूर्णपणे विसर पडलेला असतो, जणू काही तो शून्य झालेला असतो. आणि मग काय, ज्याचं ध्यान करतो केवळ ते आणि तेच शिल्लक राहतं. तत् एव अर्थ मात्र निर्भासम. अर्थ मात्र केवळ तेच, तोच विषय शिल्लक राहतो. म्हणजे परमात्म्याचं ध्यान करत असेल तर परमात्मामयच ती वृत्ती असते. तिथे बाकी कोणत्याही वृत्तीचं अस्तित्व नसतं. अशी जी स्थिती आहे ती समाधी असं सांगितलं आहे. यावरती पतंजली महर्षींच्या सूत्रावरती भाष्य करताना व्यासजी असं लिहित आहेत, यदा ध्यानम एव. जेव्हा ध्यान करत असतो तोच समाधीमध्ये जाऊ शकतो. ध्यानम एव ध्येय स्वभावावशेषात. ध्यान करता करता ध्याता आणि ध्यान ह्या दोन्ही विसरून केवळ ध्येय जे आहे त्याच्याशी एकाकार होताना ध्येयाकार निर्भासम. त्या ध्येयाचाच फक्त प्रकाश ज्ञान शिल्लक राहतं. आणि ह्यामध्ये प्रत्ययात्मकेन स्वरूपेण शून्यम इव भवती तदा समाधी उच्यते. तेव्हा ध्यान करणारा स्वतःला पूर्णपणे शून्यमय होऊन जातो. म्हणजे स्वतःचं कसलंच अस्तित्व शिल्लक राहत नाही. फक्त त्या परमात्म्याच्या स्वरूपाशी एकरूप होऊन राहणं, केवळ त्याच तत्वाची अनुभूती येणं ही समाधी आहे. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. तिथे सत चित आणि आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म तत्वच होऊन राहणं, स्वतःचं वेगळं अस्तित्व जणू काही नसणं. जणू काही नसणं म्हणजे खरोखरच तो नसतो असं नाही, तर त्याचं अस्तित्व म्हणजे नगण्य आहे या अर्थाने. आणि परमात्मा हा सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे त्या सच्चिदानंद स्वरूपाशी तदाकार झालेली वृत्ती, देश काल त्यांचा पूर्णपणे विसर पडलेला असतो. आणि अनंत कालयोगी त्या स्थितीमध्ये राहत असल्यामुळे त्याच्यावरती ना देशाचा, कालाचा, समयाचा, वस्तूचा कोणताच प्रभाव होत नाही. आणि तो वर्तमान काळात ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये अनंत कालापर्यंत राहू शकतो. पण त्याला संजीवन समाधी असंही म्हटलं. तदेवार्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम इव समाधी. याबद्दल जास्त बोलण्यापेक्षा हा अनुष्ठानाचाच विषय आहे, तो अभ्यासाचा विषय आहे. जसं आपण अभ्यास करू तसतशी ती अनुभूती आपल्याला सुद्धा येत राहील. समाधी इति उच्यते. आणि मग धारणा, ध्यान आणि समाधी या तीन गोष्टी एकत्रित आल्या की त्याला योग दर्शनामध्ये एक नाव आहे, त्रयमेकत्र संयमः. उक्त लक्षणस्य योगांगत्रयस्य व्यवहाराय स्वशास्त्रे तांत्रिकी संज्ञां कर्तुम आह. धारणा, ध्यान आणि समाधी हे योगांगत्रय जे आहेत ह्या तिघांना मिळून योगशास्त्रामध्ये एक पारिभाषिक नाव देण्यात आलं आहे. आणि ते म्हणजे त्रयम एकत्र संयम. त्रयम म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी यांचा
विषय जेव्हा एकच असतो तेव्हा त्यास संयम असं म्हणतात. त्रयम एकत्र संयमः. ही संयमाची भाषा पतंजली महर्षींनी योगसूत्राची ही स्वतंत्र भाषा आहे. कारण एरवी जेव्हा संयम असं म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ निग्रह असा केला जातो, कंट्रोल असा केला जातो. पण इथे मात्र संयम शब्दाचा अर्थ तसा नाही. तर ज्या वस्तूला आलंबन म्हणून आपण ध्यान केलं, धारणा केली, पहिल्यांदा चित्तवृत्ती विषयांपासून मागे परतून ज्या ठिकाणी स्थिर करायची आहे त्या ठिकाणी ती वृत्ती स्थिर केली, ती धारणा. आणि ज्या ठिकाणी विषयाच्या ठिकाणी आपली वृत्ती स्थिर केली त्याच विषयाच्या ठिकाणी पुन्हा ध्यान. आणि ज्या विषयाच्या ठिकाणी आपण ध्यान करतो आहे त्याच ठिकाणी ती वृत्ती पूर्णपणे तदाकार होऊन त्रिपुटी मावळून फक्त त्याच वस्तूचं यथार्थ जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ती समाधी. म्हणजेच धारणेचा विषयही एकच, समाधीचा विषयही एकच, आणि मग ध्यानाचा विषय सुद्धा एकच. धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्ही साधनांचा विषय जेव्हा एकच होतो तेव्हा या तिन्हींना मिळून संयम असा संज्ञा, स्वतंत्र संज्ञा योगसूत्रकारांनी दिली आहे. इथे संयम शब्दाचा अर्थ निग्रह असा नाही, संयम शब्दाचा अर्थ कंट्रोल असा नाही, तर तिन्ही विषयांच्या धारणा, ध्यान आणि समाधी तिघांचाही विषय जेव्हा एक होतो तेव्हा त्याला संयम ही वेगळी परिभाषा दिलेली आहे. म्हणून त्याचा विचार करताना एक विषयाणी त्रीणी साधनानि संयमः, या तिन्ही साधनांचा विषय जेव्हा एक आणि एक होतो तेव्हा त्याला संयम असं म्हणावं. तत्र तत् अस्य त्रयस्य, या तिघांच्या मिळून एक योगशास्त्राची स्वतंत्र परिभाषा म्हणून याला संयम शब्दाचा प्रयोग केलेला आहे. म्हणून संयम जेव्हा शब्द येईल तेव्हा इतर ठिकाणी जो शब्द वापरतो तो अर्थ इथे न घेता त्या तिन्हींचाही विषय एक जेव्हा होतो त्यांना संयम असं म्हणतात. गीतेमध्ये 6व्या अध्यायाला आत्मसंयमन योग असं म्हटलंय. म्हणजे तिथे धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींचा उपयोग करून त्या चित्ताला स्वरूपाच्या ठिकाणी स्थित करणं हा आत्मसंयमन योग सांगितला आहे. तिथे सुद्धा धारणा, ध्यान आणि समाधी तिन्हींचा उपयोग एकाच विषयासाठी केला आहे. मग अशी स्थिती प्राप्त झाली, धारणा, ध्यान आणि समाधी, आणि त्यांच्याविषयी संयम केला. एकाच वस्तूच्या विषयी धारणा, त्याच वस्तूच्या विषयी ध्यान, त्याच वस्तूच्यावर पुन्हा समाधी, अशी तिन्ही केलं ती संयम होतो. आणि ह्या संयमाचा अभ्यास सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, ह्या न्यायाप्रमाणे केला तर त्याची फलश्रुती काय होते. तज्जयात प्रज्ञालोकः, तज्जयात म्हणजे धारणा ह्या अभ्यासाच्या वरती विजय प्राप्त केला असताना, ध्यान ही साधना परिपक्व होऊन त्यावरती विजय संपादन केला असताना, आणि समाधी ही सुद्धा दृढ अवस्था, साध्य स्वरूपाची अवस्था प्राप्त झाली असताना, तज्जयात म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींच्याही वरती विजयी संपादन केलं असताना काय होतो. प्रज्ञा आलोकः, अशी समाधीजन्य असणारी प्रज्ञा, बुद्धी, एक वेगळ्या प्रकारची संस्काराने संस्कारित झालेली प्रज्ञा, की ज्या प्रज्ञेवरती धारणेचे संस्कार आहेत,
ज्या प्रज्ञेच्या वरती ध्यानाचे संस्कार आहेत आणि ज्या प्रज्ञेच्या वरती समाधी, याप्रमाणे धारणा, ध्यान आणि समाधी या तिन्हींच्याही संस्काराने संस्कारित झालेली जी प्रज्ञा, त्या प्रज्ञा इतकी शुद्ध झालेली असते की त्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुणाचा कोणताही संबंध नसतो. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश या पंचक्लेशांचा संबंध नसतो. त्या ठिकाणी निरोधाचेही संस्कार नसतात. केवळ स्वरूपाकार झालेली जी स्थिती आहे, अशी जी प्रज्ञा ती इतकी विशुद्ध बनते, तिथे फक्त सत्य आणि सत्याचाच ग्रहण करण्याची क्षमता त्या प्रज्ञेमध्ये येते. मागे आपल्याला सांगितलं होतं, निर्विचार वैशारद्य अध्यात्म प्रसादः ऋतंभरा तत्र प्रज्ञा. ऋतं सत्यम विभरती इति ऋतंभरा. त्या प्रज्ञेला, त्या बुद्धीला फक्त सत्याचंच साक्षात्कार होतो. त्यामध्ये विपर्यय, मिथ्या ज्ञान जे आहे त्याचा कोणताही संबंध नसतो. वस्तूचं केवळ सत्य आणि सत्य स्वरूपाचा साक्षात्कार ज्या बुद्धीमध्ये होतो, अशा बुद्धीच्या स्वरूपाचा विचार करताना तज्जयात प्रज्ञा आलोकः. त्या बुद्धीच्या मध्ये आलोक शब्दाचा अर्थ आहे प्रकाश. आणि प्रकाश म्हणजे विवेक ख्यातीचा प्रकाश, पृथक्करणाचा प्रकाश. म्हणजे कोणतीही वस्तू जर समोर आली की त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान होतं. त्यामध्ये भ्रम नसतो, प्रमाद नसतो, विप्रलप्सा नसते. म्हणजेच मिथ्या ज्ञानाचा किंचितही स्पर्श नसतो. केवळ सत्य आणि सत्याचाच साक्षात्कार ज्या प्रज्ञेमध्ये होतो, अशा प्रज्ञेमध्ये विवेक ख्यातीचा प्रकाश त्याला प्राप्त होतो. आणि म्हणून त्यावरती विजय संपादन केला असताना तज्जयात प्रज्ञालोकः, त्यावरती पतंजली महर्षींनी तस्य संयमस्य जयात, संयम प्राप्त झाला असताना समाधी प्रज्ञया अलोकाः, त्या समाधी प्रज्ञेमध्ये एक दिव्य प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश येतो. आणि यथा यथा संयम स्थिरपदः, आणि जसजसं धारणा, ध्यान आणि समाधी यांचं स्वरूप स्थिर होत जातं अभ्यासाने, तथा तथा त्याप्रमाणे समाधी प्रज्ञा विशारदी, त्या समाधी प्रज्ञा अत्यंत निर्मल, सूक्ष्म होत होत त्या तत्वाशी पूर्णपणे द्रष्टृ स्वरूपे अवस्थानम, तो द्रष्टा आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो. याला समाधी परिपक्व होणं असं म्हणतात. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.